the topic name reproduction in lower and higher plants. मित्रांनो, आपण याच्यामधला असेक्शुअल रिप्रोडक्शन हा मुद्दा बघितलेला आहे. आज जो आपण मुद्दा बघणार आहोत तो आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सो हियर the definition of reproduction: every living organism reproduce same kind of new individuals. It is called as a reproduction. So there are three types of reproduction. One is the asexual reproduction without mixing of male and female gametes. Second, vegetative reproduction, that means the reproduction which takes place with the help of vegetative part of the parent body. Then sexual reproduction means this reproduction which is required male and female gametes. याच्यापैकी आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल माहिती घेतलेली पाठीमागच्या लेक्चर मध्ये. आपल्याला आज जी माहिती घ्यायची आहे ती व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय, तर इतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स मध्ये आपल्याला प्लांट बॉडी जी आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे तीन भाग आहेत. रूट, नेक्स्ट वन is the stem, and third one is the leaf. So these are the three most important part which are taking part into the vegetative reproduction. So here root, vegetative part of the plant body, stem is also vegetative part of the plant body, leaf also vegetative part of the plant body. In case of the higher plants, the flower which takes part into the sexual reproduction. So here first of all, during the vegetative reproduction, there are three methods to propagate a new plants. First one is the cutting method, second one grafting, and third one is the tissue culture techniques. So, for vegetative reproduction, these three most important methods are used to propagate the new plants. So here पहिली मेथड आपण याच्यामध्ये बघतोय कटिंग मेथड. आता कटिंग म्हणजे काय, तर एखादी नवीन प्लांट जर डेव्हलप करायची झाली तर आपल्याला एखादा व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कट करावा लागेल. तो सॉइल मध्ये त्या ठिकाणी इनपुट करून आपल्याला नवीन प्लांटची डेव्हलपमेंट करावी लागेल. आता पहा, समजा इथं आपण एक प्लांट्स घेतलेले आहे. या प्लांट्स मध्ये हा जो पार्ट आहे हा रूट पार्ट. इथं दिस वन इज कॉल्ड एज रूट. नेक्स्ट पार्ट is the stem part, and then there is the branches having a leaf or leaves. समजा आपल्याला नवीन प्लांटची डेव्हलपमेंट फक्त रूट एवढाच वापरून जर होणार असेल तर या ठिकाणी कटिंग मध्ये रूट कटिंगने आपण काय करू शकतो, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन करू शकतो, म्हणजे नवीन प्लांटची डेव्हलपमेंट आपण करू शकतो. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, ब्लॅकबेरी. ब्लॅकबेरी मध्ये आपल्याला रूटच्या मार्फत नवीन प्लांटचं प्रोपगेशन करता येतं आणि हा जो प्रकार आहे याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. सेकंड, स्टेम कटिंग. जनरली आपल्याकडे वापरलेली जी मेथड आहे ती स्टेम कटिंगची मेथड वापरतात आणि नवीन प्लांटची डेव्हलपमेंट होते. याच्यामध्ये आपण शुगर केन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शुगर केन मध्ये साधारणतः हे जर शुगर केन असेल तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे इथं तुम्हाला नोट्स दिसतील आणि याच्या मधला भाग जो आहे त्याला इंटरनोट्स म्हणतोय आपण. याच्यावरती बर्ड्स असतात अशा पद्धतीच्या, आणि मग ह्या शुगर केन पासून आपण नवीन प्लांट्स डेव्हलप करतो. हा जो प्रकार आहे याला आपण स्टेम कटिंग असं म्हणतो. मग डिफरंट प्लांट्स मध्ये आपण स्टेम कटिंग नवीन प्लांट्स केले, रोज असेल, गवा असेल, शुगर केन असेल. नेक्स्ट वन, द प्लांट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन विच इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ लीफ कटिंग. आता लीफ कटिंग मध्ये काय होतं पहा, समजा इथं एक प्लांट्स तुम्हाला दिले, सॅन्स वेरिया, याला आपण म्हणतो स्नेक प्लांट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्नेक प्लांट. आता या स्नेक प्लांट मध्ये काय होतं पहा, लीफ पासून नवीन प्लांटची डेव्हलपमेंट होते. आता स्नेक प्लांट्स मध्ये साधारणतः तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीचं लीफ आहे, थोडं इलॉंगेटेड लीफ. याच्यावरती तुम्हाला असे पट्टे दिसतील. समजा हे लीफ आपण इथून कट केलं. कट केल्यानंतर या लीफचा अपेक्स हा आहे. हा जर आपण सॉइल मध्ये ठेवून दिला तर याच्यामध्ये फेवरेबल कंडिशनला इथे ऍडव्हेंटिशियस रूटची डेव्हलपमेंट होईल आणि मग याच्यापासून एक नवीन प्लांट्स तयार होईल. हा जो पार्ट आहे याच्यापासून एक नवीन प्लांटची डेव्हलपमेंट होईल, म्हणजे याला पण रूट्स येतील ऍडव्हेंटिशियस आणि नवीन प्लांट्स तयार होईल. म्हणजे इथं
लीपला कट मारलेला आहे आणि त्याच्यापासून नवीन प्लांटची डेव्हलपमेंट झालेली आहे. म्हणजे इथं कटिंग मार्फत आपण काय करतोय, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करतोय. सो देयर आर 3 डिफरंट टाइप्स: root cutting method, stem cutting and leaf cutting. Another example here in leaf cutting is bryophyllum. ब्रायोफायलम पानफुटी ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. साधारणतः या लीफचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असतं. याच्यामध्ये तुम्हाला अशा नॉचेस दिसतील आणि या नॉचेस मध्ये बर्ड्स असतात. आता काय होतं पहा, मॅच्युरिटीला हे लीफ प्लांट्स पासून डिटॅच होईल, खाली पडेल आणि ज्यावेळेला ते सॉइल मध्ये पडणार आहे त्यावेळेला फेवरेबल कंडिशन्स मध्ये या बर्ड्सला अशा पद्धतीने ऍडव्हान्टेशियस रूटची डेव्हलपमेंट होईल आणि प्रत्येक बर्ड पासून एक नवीन प्लांट्स काय होईल, डेव्हलप होईल. म्हणजे इथं लीफ पासून नवीन प्लांटची काय झालेली आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. याला सुद्धा आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतोय, मात्र ते लीफचा वापर झालेला आहे. सो रूट कटिंग एक्झाम्पल ब्लॅकबेरी, स्टेम कटिंग एक्झाम्पल रोज अँड गवा, लीफ कटिंग एक्झाम्पल सॅन्सवेरिया किंवा ज्याला आपण स्नेक प्लांट असं म्हणतोय, आणि दुसरं एक एक्झाम्पल दिले आपण ब्रायोफायलम. सो दिस इज अबाउट द कटिंग मेथड, फर्स्ट मेथड इन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. याच्यामध्ये दुसरी मेथड आपल्याला बघायची आहे, जी मेथड जनरली नर्सरी आणि ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीज मध्ये वापरली जाते. आता ग्राफ्टिंग ही काय आहे बघा. ग्राफ्टिंग इट इज अन आर्ट. ही जी ग्राफ्टिंग आहे याला आपण असं म्हणतोय, ग्राफ्टिंग इट इज an art and science to develop a new plants. याच्यापासून आपण काय करतोय, नवीन प्लांट्स, न्यू प्लांट्स by using or joining two plants. आता इथं काय म्हणलं बघा, ग्राफ्टिंग मध्ये याच्यामध्ये नवीन प्लांट्स आपल्याला तयार करायचे. मात्र नवीन प्लांट्स तयार करत असताना दोन वेगवेगळ्या प्लांट्स आपण एकत्रित जॉईन करणार आहे, त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार करतोय. इथं ज्यावेळेला तुम्ही दोन नवीन प्लांट्स एकमेकाला जॉईन करता त्यावेळेला तिथं तुमची आर्ट्स अत्यंत महत्वाची असते. म्हणजे तुमची कला म्हणतोय आपण, कशा पद्धतीने त्याला कट तुम्ही मारताय. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्या दोन प्लांट्स एकमेकाला ग्राफ्ट कराल किंवा जॉईन कराल त्यावेळेला त्या ठिकाणी टेक्निकचा वापर केला जातो, म्हणून तिथं सायन्स येतं. म्हणजे ग्राफ्टिंग इट इज अन आर्ट अँड सायन्स टू डेव्हलप अ न्यू प्लांट. आता इथं काय होईल बघा, ग्राफ्टिंग मध्ये एक्झाम्पल मी देतोय. समजा आपण दोन स्पेसिस रोजच्या घेतोय, रोज मध्ये. आता ह्या रोज मध्ये एक स्पेसिस आहे जिला व्हाईट रोज आहेत असं आपण गृहीत धरू, आणि दुसरी रोज आहे जिला पिंक रोज आहेत. ठीक आहे, ऍक्च्युली सेम स्पेसिस मध्ये डिफरंट प्लांट्स आपण म्हणतोय. एक व्हाईट रोज आहे, दुसरा पिंक रोज. आता व्हाईट आणि पिंक रोज आहे. इथं आपण समजा व्हाईट रोजचा एक पार्ट घेतला आणि हा पार्ट कसा घेतोय पा, त्याला रूट आहेत आणि वरचा भाग आपण काय केलाय, कट करून टाकला. म्हणजे हा रूटेड पार्ट कोणाचा घेतलाय, व्हाईट रोजचा घेतलाय. जर एखाद्या प्लांटचा ग्राफ्टिंग साठी आपण रूटेड पार्ट घेत असेल तर त्याला नाव दिलं जातं स्टॉक. रूटेड पार्ट ऑफ द प्लांट बॉडी विदाउट बर्ड्स म्हणतोय. हा जो पार्ट आहे याला आपण स्टॉक असं म्हणतोय. आणि समजा दुसरं आपण रोजची प्लांट घेतले आणि ज्याचे फ्लावर आहेत पिंक कलरचे, त्याचा कुठला पार्ट घेतो बघा, याला रूट ठेवणार नाही आपण, पण रूटच्या वरचा पार्ट आपण म्हणतोय. रूट कट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये समजा हे नोड्स आणि इंटर नोड्स आहेत, याच्यावरती बर्ड आहे. हा दुसरा पार्ट आपण घेतलाय. म्हणजे इथे रूटेड पार्ट घेतलाय, इथं फक्त स्टेम घेतलंय, मतलब त्याच्यावरती काय आहेत, तर बर्ड्स आहेत. आता काय करतोय बा, समजा मला ही 2 नंबरची जी प्लांट्स आहे ती 1 नंबरच्या प्लांट्सला ग्राफ्ट करायची. तर ग्राफ्ट करायचे म्हणल्यानंतर मला काय करावं लागेल, इथं जो पार्ट आहे स्टॉक रिजन्स, हा जो पार्ट आहे ना ज्याच्यावरती बर्ड आहे त्याला म्हटलं जातं सीओन. सो देर आर 2 डिफरंट पार्ट्स. The parts without roots, on that nodes and internode there is the birds, it is called as C1. The parts with roots they are called as a stalk region. So here
द सिवॉन पार्ट इज ग्राफ्टेड ऑन स्टॉक पार्ट, याच्यावरती ग्राफ्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, मला या स्टेमला एक स्लाइस घ्यावा लागेल अशा पद्धतीचा. आता अशा पद्धतीचा स्लाइस घेतल्यानंतर सिवॉनला पण त्याच पद्धतीचा मात्र अपोजिट डायरेक्शनला मी एक स्लाइस घेतोय. समजा मी इथे एक कट मारला असा या स्टेमला कट इथं मारलेला आहे पहा, इथं आपण हा दुसरा मारलेला आहे कट. आता समजा ह्या दोन प्लांट्स मला जॉईन करायचे तर मी काय करीन, हा जो पार्ट आहे तो याच्यावरती मी ग्राफ्ट करेन. आता ग्राफ्ट करताना काय होईल बघा, हा पार्ट असा ग्राफ्ट होईल. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की याच्यावरती बर्ड्स आहेत. आपण काय केलंय, ग्राफ्टिंग करत असताना स्टॉक पार्ट वरच्या इथल्या ज्या सगळ्या बर्ड्स आहेत ते आपण डिटॅच करून टाकलेत, काढून टाकलेले आहेत आणि फक्त कशावरती ठेवणार आहे आपण, बर्ड्स सिवॉन वरती ठेवणार आहे. आता काय होईल बघा, इथं आपलं ग्राफ्टिंग झालेलं आहे, याच्यावरती आपण काय केलं, प्लास्टिक बॅग गुंडाळलेले किंवा टेप आपण गुंडाळलं आणि काही दिवसानंतर समजा 5 to 7 weeks what happens after that this bird which is develop a new branch, याच्यावरती आपल्याला नवीन ब्रँच तयार झालेली मिळेल बघायला. म्हणजे इथं ग्राफ्टिंग तुमचं सक्सेस झालेलं आहे. आता ग्राफ्टिंग सक्सेस कधी होईल बघा, ग्राफ्टिंग सक्सेस कधी होणार आहे, समजा ह्या स्पेसिस ज्या आहेत या स्पेसिस मध्ये सेम स्पेसिस मध्ये रोजच्या स्पेसिस आहेत मात्र डिफरंट प्लांट्स आहेत. एकावरती व्हाईट फ्लावर्स आहेत, दुसऱ्यावरती आपण काय म्हणतोय पिंक फ्लावर्स आहेत. आता ह्या दोन्हीचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर नवीन येणाऱ्या प्लांट्स मध्ये थोडासा जेनेटिक चेंज होण्याची शक्यता आहे, कारण इथं आपण म्युटेशन्स केलं. आता जेनेटिक चेंज झाल्यानंतर काय होईल, व्हाईट आणि पिंक याचे डेव्हलपमेंट होऊन या प्लांट्सला रेड कलर्स पण येऊ शकतो म्हणजे फ्लावर्सला. म्हणजे इथं काय झालं, दोन्हीचं ग्राफ्टिंग सक्सेस झालं. आता ग्राफ्टिंग सक्सेस होताना काय जुळलं पाहिजे, तर बरोबर दोन स्टेमच्या मध्ये असणारा एक पार्ट असतो ज्याला आपण कॅम्बियम म्हणतो. कॅम्बियम इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, ज्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल वगैरे आहे. हा जो कॅम्बियम आहे स्टॉकचा आणि सिवॉनचा, कॅम्बियम जर कनेक्ट झाला तर आणि तरच तुमचं ग्राफ्टिंग सक्सेस होईल, अदरवाईज तुमचं ग्राफ्टिंग काय होणार नाही, सक्सेस होणार नाही. त्याच्यामुळे इथं कॅम्बियम जॉईन होणं हे महत्वाची गोष्ट आहे. इथं ग्राफ्टिंग हा महत्वाचा भाग. आता ग्राफ्टिंग मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेप्स आहेत आणि त्याच्यामध्ये काही पद्धती आहेत ग्राफ्टिंगच्या. काही वेळेला कट घेताना आपण थोडासा असा स्लाइस देतो याला अशा पद्धतीचा, आणि हा जो स्लाइस दिलेला आहे तुम्ही इथं याला टंग ग्राफ्टिंग असं म्हणतात. दिस इज कॉल्ड एज अ टंग ग्राफ्टिंग. सेकंड ग्राफ्टिंग, सपोज दिस वन इज द स्टॉक पार्ट, मीन्स रूट्स आर देयर, यू हैव टू टेक a cut like this and to the siwon cut like this and graft these two, stalk and siwon. So here it is a formation of wedge, WEDG. वेज म्हणजे नांगरासारखा भाग दिसतोय तुम्हाला. अशा पद्धतीचं ग्राफ्टिंग करू शकता तुम्ही, याला वेज ग्राफ्टिंग असं आपण म्हणतोय. इथं हे काय, हे टंग ग्राफ्टिंग आपल्याला बघायला मिळते. काही वेळेला काय केलं जातं पहा, हा जो स्टॉक आहे तो थोडासा मोठा घेतला जातो, हा खालचा भाग रोटेड भाग म्हणतोय आपण, आणि याच्यावरती बऱ्याच ठिकाणी फी कट्स मारले जातील आणि त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला सिवॉन, ज्याचं तुम्हाला ग्राफ्टिंग करायचंय तो इथे ठेवला जाईल. आणि अशा बऱ्याचशा प्लांट्स एका स्टॉकवरती डेव्हलप केल्या जातात. इथं तुम्हाला हे स्ट्रक्चर कसं दिसतंय, एखादा मुकुट घातलेला असतो ना तशा पद्धतीचा दिसतंय, आणि याला म्हणलं जातं क्राऊन ग्राफ्टिंग. हा जो प्रकार आहे दिस इज कॉल्ड एज अ क्राउन ग्राफ्टिंग. सो देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ ग्राफ्टिंग, टंग ग्राफ्टिंग, वेज ग्राफ्टिंग, क्राउन ग्राफ्टिंग. सो दिस इज द ग्राफ्टिंग. आणि हे ग्राफ्टिंग कशामध्ये, ऍपल्स मध्ये, गव्हामध्ये, आपण कशामध्ये पण ग्राफ्टिंग करू शकतो, रोज मध्ये पण आपण हे ग्राफ्टिंग करू शकतो आणि नवीन प्लांटचे डेव्हलपमेंट करू शकतो. मात्र इथं कुठेही आपण मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेटचा वापर केलेला नाही, म्हणून याला आपण काय म्हणतोय, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामधला जो शेवटचा भाग आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मधला अत्यंत महत्वाचा, ज्याला आपण म्हणतोय टिश्यू कल्चर टेक्निक किंवा ऊती संवर्धन. ऊती संवर्धन. आता टिश्यू कल्चर टेक्निक, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक्स used to develop new plants by vegetative reproduction. So here the most important is that tissue and cell of the plant.
प्लांटची टिश्यू आणि सेल हे दोन भाग अत्यंत महत्वाचे आहेत. आता टिश्यू म्हणजे काय? इट इज द ग्रुप ऑफ सेल. सेल म्हणजे काय? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण 11वी मध्ये बघितलं याच्यामधलं. आता याच्यामध्ये टिश्यू आणि सेल हा अत्यंत महत्वाचा भाग असला तरी हा कुठून सिलेक्ट केला जातो प्लांट्स मधून? तर टिश्यू कल्चर टेक्निकसाठी वापरले जाणारा सेल आणि टिश्यूज म्हणतोय आपण, हे कुठून सिलेक्ट केले जातं? तर प्लांटच्या टिप मध्ये, म्हणजे ही डेव्हलप झालेली प्लांट आहे, हा इथं टिप रिजन आहे आणि ह्या टिप रिजन्स मध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत, इथं असणाऱ्या सेल्स, या सेल्सना म्हटलं जातं मेरिस्टेमॅटिक सेल्स. व्हॉट यू कॉल? मेरिस्टेमॅटिक सेल्स. काय म्हणणार आहे आपण यांना? मेरिस्टेमॅटिक सेल्स. आता पहा, काही जण प्रश्न मला विचारतील की का तुम्ही मेरिस्टेमॅटिक सेल्सच घेतल्या? बिकॉज दीज सेल्स आर डिसीज फ्री. या ज्या सेल्स आहेत ना, त्या सेल्स डिसीज फ्री आहेत. याचा अर्थ त्या ठिकाणी कुठलेही फंगल इन्फेक्शन झालेलं नाही, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं नाही, व्हायरल इन्फेक्शन त्याच्यामध्ये झालेलं नाही, आणि म्हणूनच आपण ह्या मेरिस्टेमॅटिक सेल्स सिलेक्ट करतो. आणि त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं याच्यामध्ये आहे की हॅव्हिंग अ पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. याच्यामध्ये सेल डिव्हिजन होते, म्हणजे त्याच्यामध्ये सेल डिव्हिजनची पॉवर आहेच आणि त्या डिसीज फ्री आहेत. हे दोन महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स मेरिस्टेमॅटिक सेल्स मध्ये असल्यामुळे आपण टिश्यू कल्चर टेक्निकसाठी ह्या दोन सेल्स आणि टिश्यूज मेरिस्टेमॅटिकच सिलेक्ट करतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता पहा, ज्यावेळेला टिश्यू कल्चर टेक्निक्स आपण बघणार आहोत, त्यावेळेला टिश्यू कल्चर टेक्निक्स बघत असताना समजा तुम्ही याच्यामधली एक सेल बाजूला काढली, मेरिस्टेमॅटिक सेल्स. आता मग एका सेल पासून एंटायर प्लांटची डेव्हलपमेंट होणार आहे का? तर नक्की होणार आहे. एंटायर प्लांटची डेव्हलपमेंट होते आणि म्हणूनच या सेलला म्हटलं जातं टोटीपोटन्सी ऑफ सेल. त्या सेलची टोटीपोटन्सी. टोटी मीन्स टोटल, पोटेन्सी म्हणजे पोटेन्शियल. ठीक आहे. सेल हॅव्हिंग अ कॅपॅसिटी टू डेव्हलप एंटायर प्लांट्स. सो दिस टाइप ऑफ सेल इट इज कॉल्ड एज अ टोटीपोटन्सी ऑफ द सेल. पर्टिक्युलर सेल्स आपल्यामध्ये ह्युमन बीइंग्स मध्ये स्टेम सेल्स हॅव्हिंग अ टोटीपोटन्सी, म्हणजे एखादा ऑर्गन जर डेव्हलप करायचा असेल तर आपण ह्या मूळ पेशीपासून तो डेव्हलप करू शकतो. तसं प्लांट्स मध्ये या सेल्स आहेत. एका सेल्स मध्ये एंटायर प्लांटची डेव्हलपमेंट करण्याचे सगळेच्या सगळे जीन्स त्याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने आपण एक सेल सिलेक्ट केली. आता सिलेक्ट करताना काय प्रोसेस आहे बघा टिश्यू कल्चर टेक्निक्स मध्ये. पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट स्टेप्स मध्ये सिलेक्शन ऑफ एक्सप्लांट करावं लागेल. सिलेक्शन ऑफ एक्सप्लांट याचा अर्थ काय बघा, ज्या प्लांटचं तुम्हाला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करायचं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन करायचं आहे, त्या प्लांटच्या टिप मधल्या मेरिस्टेमॅटिक सेल्स तुम्हाला बाजूला काढाव्या लागतील. आणि मग तिथं त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो, सिलेक्शन ऑफ एक्सप्लांट असं म्हणतोय. ती जी सेल तुम्ही सिलेक्ट केलेली आहे त्याला एक्सप्लांट असं म्हणलं जातं. आता बस सिलेक्शन एकदा झालं, तुम्हाला कुठल्या प्लांटची डेव्हलपमेंट करायची आहे, समजा आपल्याला बनाना प्लांटची डेव्हलपमेंट करायची, तर तुम्हाला काय करावं लागतील, त्याच्यामधल्या मेरिस्टेमॅटिक सेल्स घ्याव्या लागतील. आणि मग त्याच्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडियम. आपल्याला काय बनवावं लागेल, न्यूट्रिएंट मीडियम बनवावं लागेल. आता न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे काय बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्लांटची जर ग्रोथ व्हायची असेल तर सॉइल मधले बरेचसे न्यूट्रिएंट्स प्लांट्सला घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याची ग्रोथ होते. आता न्यूट्रिएंट्स मीडियम मध्ये आपण काय काय टाकणार आहे पहा, याच्यामध्ये काही हार्मोन्स असतील आणि महत्वाचे हार्मोन ज्या प्लांटच्या वाढीसाठी लागतात त्याच्यामध्ये ऑक्झिन्स नावाचा एक हार्मोन आहे. ग्रोथ ऑफ द प्लांट्स इट इज डिपेंड्स अपॉन द ऑक्झिन अँड सेकंड वन इज द जिबरलिन. याच्यामध्ये इथिलीन, ॲबॅसिसिक ऍसिड हे पण आहेत महत्वाचे, पण हे ऑक्झिन्स आणि जिबरलिन्स अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स मीडियम मध्ये दोन प्रकारचे न्यूट्रिएंट्स असणार आहेत. वन इज द मॅक्रो न्यूट्रिएंट अँड वन इज द मायक्रो न्यूट्रिएंट्स. आता मॅक्रो म्हणजे काय, ज्याचं जास्त प्रमाण लागणार आहे प्लांट वाढीसाठी. आता याच्यामध्ये कोण येतं, नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल, फॉस्फरस असेल, म्हणजे एनपीके असं आपण म्हणतो ना, एनपीके याची गरज जास्त असेल प्लांट्सला. मग बाकीचं कॅल्शियम असेल, आयर्न असेल, हे कशामध्ये येणार आहे, मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये येणार आहे. म्हणजे ह्या दोन न्यूट्रिएंटची गरज आहे न्यूट्रिएंट्स मीडियम मध्ये प्लांटच्या वाढीसाठी.
सिलेक्शन ऑफ एक्सप्लांट झालं आपलं. दुसरी स्टेप झाली न्यूट्रिएंट मीडियम आपण बनवलं. हे जे मीडियम असणार आहे ते थोडंसं सेमी सॉलिड असेल. सेमी सॉलिड म्हणजे स्लरी सारखं असेल, एकदम सॉलिड असंही नसणार आहे. आता याच्यानंतर काय केलं जातं पहा, नेक्स्ट प्रोसेस स्टरिलायझेशन. आता स्टरिलायझेशन कोणाचं केलं जातं पहा. हा एक्सपेरिमेंट जो आहे हा टिश्यू कल्चर टेक्निकचा हा प्रॉपर वेने केला जातो. म्हणजे एखाद्या रूमचं पीएच तिथला असेल तसा टेम्परेचर पीएच म्हणजे न्यूट्रिएंट मीडियमचा जो पीएच आहे तो मेंटेन केला जाईल. त्याच्यानंतर रूमचं टेम्परेचर तुम्हाला मेंटेन करावं लागेल आणि त्याच्यानंतर ज्या रूम मध्ये हा तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहात त्या रूम मध्ये जे साहित्य आपण वापरणार त्या सगळ्या साहित्याचं काय करावं लागेल, आपल्याला स्टरिलायझेशन करावं लागेल. स्टरिलायझेशन का करायचं आहे तर समजा आपल्याला इथं टिश्यू कल्चर टेक्निक्स मध्ये सेल घ्यायचे. समजा ही टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये न्यूट्रिएंट्स मीडियम आपण टाकणार आहोत. हे न्यूट्रिएंट्स मीडियम जर आपण याच्यामध्ये टाकलं आणि त्याच्या अगोदर जर स्टरिलायझेशन या टेस्ट ट्यूबचं नाही केलं तर याच्यामध्ये जे काही इन्फेक्शन असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील ते मायक्रो ऑर्गॅनिझम हे न्यूट्रिएंट मीडियम खराब करू शकतील. याच्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल, स्टरिलायझेशन करावं लागेल. याला ओव्हन मध्ये एका विशिष्ट टेम्परेचरला स्टरिलाइज केल्यानंतर मग आपण काय करणार आहे पहा, जे आपण एक्सप्लांट सिलेक्ट केलेलं आहे हे एक्सप्लांट आपण कशामध्ये घेणार आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये घेणार आहे. बिफोर दॅट यू हॅव टू ऍड द न्यूट्रिएंट मीडियम. याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियम टाकावं लागेल. आता पहा आपण याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियम घेतलं. त्याच्यानंतर काय करणार आहे पहा, न्यूट्रिएंट मीडियम घेतल्यानंतर याच्यामध्ये जे एक्सप्लांट म्हणून आपण जी सेल किंवा टिश्यू सिलेक्ट केलेली आहे ती सेल याच्यामध्ये ठेवणार आहोत. सपोज दिस वन इज द सेल फॉर टिश्यू कल्चर टेक्निक. आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण हे काय करणार आहे, कॉटनने हे बंद करून टाकणार आहे. टेस्ट ट्यूबचं तोंड जे आहे ते कॉटनने काय करणार आहे, बंद करणार आहे. आता काय होईल बघा, काही दिवसानंतर या न्यूट्रिएंट मटेरियल मधले जे कंटेंट्स आहेत ती ही सेल घेईल आणि या सेलची काय होणार आहे, सेल डिव्हिजन होणार आहे. सेल डिव्हिजन झाल्यानंतर एका सेल पासून तुम्हाला अशा बऱ्याच सेल्स तयार झालेल्या दिसतील. म्हणजे याच्यामध्ये सेल डिव्हिजन होईल. दिस इज द मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल. इथं अनडिफरन्शिएटेड सेलचं मास तयार होईल, एक गट्टा तयार होईल आणि यालाच आपण म्हणतोय कॅलस. द मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल इट इज कॉल्ड एज अ कॅलस. आणि म्हणून पुढच्या स्टेप्स मध्ये आपण काय करतोय, कॅलस फॉर्मेशन. कॅलस फॉर्मेशन काय तयार झालं, इथं कॅलस तयार झालेलं आहे. आता याच्यानंतर काय होईल बघा, कॅलस नंतर आपण याचं काय करणार आहे पहा, नेक्स्ट स्टेप मध्ये मायक्रो प्रोपोगेशन करणार आहे. मायक्रो प्रोपोगेशन. मायक्रो प्रोपोगेशन मध्ये काय होईल बघा, इथं ज्या अनडिफरन्शिएटेड मास तयार झालेला आहे कॅलसचा ते आपण काय करणार आहे, सेपरेट टेस्ट ट्यूब मध्ये आपण या सगळ्याच्या सगळ्या सेल सेपरेट करणार. समजा याच्यामधले एक सेल मी इथे घेतलं, न्यूट्रिएंट मीडियम आहे, इथे एक सेल तयार झाली, इथे दुसरी सेल आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरी सेल आहे, असं सेपरेट केलं आपण. आणि सेपरेट केल्यानंतर काय होईल बघा, या एका सेलला इथं रूट्स तयार होतील आणि त्याच्यानंतर इथे काय होणार आहे, नवीन प्लांट्स तयार होईल. इथं पुन्हा रूट्स होतील, नवीन प्लांट्स तयार होईल, इथं रूट्स तयार होईल, नवीन प्लांट्स तयार होईल. म्हणजे मायक्रो प्रोपोगेशन मध्ये आपण नंबर ऑफ प्लांटलेट्स तयार करू शकतो. प्लांटलेट्स आर फॉर्म. आणि मग इथं आपण याचं हार्डनिंग वगैरे करणार आहे आणि त्याच्यापासून नवीन हजारो प्लांट्स आपण डेव्हलप करू शकतो. हे टिश्यू कल्चर टेक्निक आहे. सो दिस इज अबाउट द टिश्यू कल्चर टेक्निक. टिश्यू कल्चर टेक्निक मध्ये आपण काय बघितलं बघा, इथं आपल्याला सिलेक्ट करताना सेल कुठली सिलेक्ट करायची, त्या प्लांटच्या टिप मधली जी मेरिस्टेमॅटिक सेल असेल, डिसीज फ्री आहे आणि ज्याच्यामध्ये काय होणार आहे, सेल डिव्हिजन होणार आहे. ओके, अशी जी सेल आपण सिलेक्ट करणार आहे त्या सेलमध्ये टोटिपोटन्शियल आहे, म्हणजे काय, हॅव्हिंग द कॅपॅसिटी टू डेव्हलप अ एंटायर प्लांट. ज्याच्यामध्ये रूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल, हे डेव्हलप करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. टोटिपोटन्शियल ऑफ द सेल असं म्हणतोय. टिश्यू कल्चर टेक्निक्स मध्ये काही स्टेप्स आहेत. याच्यामधली पहिली स्टेप आहे सिलेक्शन ऑफ एक्सप्लांट. म्हणजे सेल जी सिलेक्ट केली त्याला एक्सप्लांटचं सिलेक्शन केलं आपण असं म्हणू शकतो. दुसऱ्या स्टेप्स मध्ये आपण काय बनवतोय, न्यूट्रिएंट मीडियम. आपल्याला माहिती असायला पाहिजे की न्यूट्रिएंट मीडियम ज्यावेळेला आपण बनवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही हार्मोन्स टाकावे लागतील,
ऑक्झिन्स आणि जिबरलिन्स अत्यंत महत्वाचे हार्मोन्स आहेत. काही मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत जे प्लांटच्या वाढीसाठी लागतात, ते पण आपण न्यूट्रिएंट मध्ये मीडियम मध्ये टाकणार आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये सुक्रोज ही टाकणार आहे, सुक्रोज पावडर. कशासाठी? तर याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहे. सुक्रोज पावडर आपण त्याच्यामध्ये टाकतोय. त्याच्यानंतर काय करणार आहे बघा, जे साहित्य आपण टिश्यू कल्चर टेक्निकसाठी वापरणार आहे त्याचं स्टरिलायझेशन करणार आहे. स्टरिलायझेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट मीडियम आणि जे एक्सप्लांट सिलेक्ट केले ते टाकणार आहे. काही आठवड्यानंतर याच्यामध्ये सेलची ग्रोथ होईल, बऱ्याचशा सेल्स तयार होतील आणि त्या सेल्स पासून अनडिफरन्शिएटेड जे मास तयार होणार आहे, एक गठ्ठा तयार होणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय? कॅलस फॉर्मेशन असं म्हणतोय. आणि मग एकदा कॅलस फॉर्मेशन झालं की त्याच्यानंतर त्याचं मायक्रो प्रोपोगेशन आपण करतोय, छोट्या छोट्या प्लांटलेट्स त्याच्यापासून तयार करतोय आणि अशा हजारो प्लांटलेट्स टिश्यू कल्चर टेक्निक्स मध्ये तयार केले जातात, ज्यानंतर नर्सरीमध्ये वापरले जातील, ऍग्रिकल्चर मध्ये वापरले जातील आणि त्याच्यापासून नवीन प्लांटची डेव्हलपमेंट होणार आहे. इथं मात्र ज्या टिश्यू कल्चर टेक्निक्सनं प्लांट्स तयार होणार आहेत, ह्या प्लांट्स जास्त क्रॉप देणारे असतील, जास्त यील्ड देणारे असतील आणि अशा पद्धतीच्या नवीन प्लांट्स आपण टिश्यू कल्चर टेक्निक्सने डेव्हलप करू शकतो. सो आज आपण काय बघितलं बघा, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा दुसरा महत्वाचा रिप्रोडक्शनचा पार्ट बघितला आपण. या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स मध्ये 3 टाइप्स आम्ही सांगितले. एक कटिंग मेथडनं आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करू शकतो, दुसरा आपण सांगतोय ग्राफ्टिंग मेथडनं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करू शकतो आणि टिश्यू कल्चर टेक्निकनं आपण काय करू शकतो? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करू शकतो. आय थिंक तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. ओके, ठीक आहे.